वादग्रस्त वक्तव्य केल्याने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील याचे हातपाय कलम करण्याचा इशारा. स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचा इशारा. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असे वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलंय. यामुळे आता नवा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांप्रती वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सहकार मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत नांगराच्या फळीची तलवार करून त्यांचे हातपाय कलम करण्याचा इशारा स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं बेताल वक्तव्य या ठिकाणी बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं या राज्यातला शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि अशातच शेतकऱ्याचा अपमान करणे हे चुकीचं आहे. आणि म्हणून स्वराज्य पक्षाच्या वतीने मी बाबासाहेब पाटील, तुम्ही सहकार मंत्री आहात, आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही विदर्भात पाय ठेवून दाखवा. नांगराच्या फाळाच्या तलवारी करून आम्ही शेतकऱ्याचे पोरं तुमचे हात पाय कलम करल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हा आमचा तुम्हाला इशारा आहे.